नमस्कार नाशिककर, ही अपडेट तुमच्यासाठी. नाशिककरांना सुनावणीला बोलावण्यात आलं आणि सुनावणीत असं सांगण्यात आलं की मार्किंग पूर्ण झालेलं नाही आहे, त्यामुळे हे सगळं पुन्हा होणार आहे. मार्किंग होईल त्यानंतर याचा अर्थ परत एकदा सुनावणी होईल असाच होतो, कारण त्यांनी कुठल्याही प्रकारचा असा रिझल्ट वगैरे आम्हाला दिलेला नाही आहे. आणि आयुक्त मॅडमने आम्हाला सांगितलं होतं, असा निरोप होता का तुमच्यातले 5-6 जण जे असतील ते या आमच्याशी बोलायला. पण आमचा सगळ्यांचा असा निर्णय होता, जर सुनावणीला सगळेजण होते तर हा जो निर्णय आहे आयुक्त मॅडमनी आमच्यामध्ये येऊन आमच्या सगळ्यांची बोलावं आणि आम्हाला त्यांनी सांगावं त्यांचा काय निर्णय आहे, किंवा त्यांनी पत्रकार परिषद घेऊन ही वृक्षतोड रद्द केली आहे असं जाहीर करावं, हे आम्ही त्यांना सांगितलेलं होतं. पण तसं न होता त्यांनी मग पत्रकार परिषद बोलवली आणि त्याच्यावर त्यांनी क्लिअर केलं आहे की मंत्री साहेबांनी येऊन सांगूनच गेलेले आहेत. याचा अर्थ असा होतो का निर्णय तिथेच झालेला आहे, तर त्यामुळे तिथेच काहीतरी कन्स्ट्रक्शन होईल आणि ते 12 वर्षापर्यंत आम्ही ते सांभाळू. म्हणजे तिथे 12 वर्षामध्ये तिथे अर्थातच भिकारी वगैरे किंवा विद्रूप स्वरूप त्या तपोवनाला येईल. त्यामुळे तपोवनासाठी आम्ही अजूनही कटिबद्ध आहोत. आम्ही तपोवनातल्या एकाही झाडाला हात लावू देणार नाही. धन्यवाद.